तर मित्रांनो, आज आपण घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो होतो. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं एकदम सुंदर पद्धतीचं एक पुरातन असं वाडा. या वाड्यामध्ये मित्रांनो आपल्याला सुंदर सुंदर छोट्या विटा ज्या की एकदम देखणीय आहेत. त्याच्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे मातीमध्ये आणि बारीक छोट्या मोठ्या दगडांमध्ये बनवलेलं घर पाहायला मिळालं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीचं कसब या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे. किती छोट्या छोट्या पद्धतीचे हे दगड, त्याच्यासोबत हे अशा पद्धतीचे दगड, परत ह्या लेंथचे, म्हणजे असं बांधताना एकदम लेंथमध्ये बांधलेलं आहे संपूर्ण, परंतु त्याच्यामध्ये छोट्या छोट्या दगडांचा भरपूर यूज केलेला आहे. आणि अशाच पद्धतीने मित्रांनो या साईडला आल्याच्या नंतर आपल्याला सुंदर पद्धतीची एक चौकट पाहायला मिळाली, जी की आता सध्या पडझडीच्या अवस्थेत आहे. तर काकू, एक किती वर्ष जुना वाडा आहे अंदाजे? लग्न झाल्यापासून लय वर्ष झाला, लग्न झाल्यापासून. अच्छा, खूप पिढ्याने पिढ्या जुना वाडा आहे हा. बरोबर आहे. तर 100-150 वर्ष जुना असेल अशा अपेक्षा करूयात आपण. तर हे तुमच्या वडिलांनी बांधलेलं आहे का, म्हणजे आजोबांनी बांधलेलं आहे? अच्छा, आजोबांनी बांधलेलं आहे का? काय नाव होतं आजोबांचं आपल्या? अच्छा, तुम्ही कामखेडला राहत असायचा. हां हां हां. तुमचं नाव काय आहे? आमचं नाव शिवनाथ आहे. आडनाव? आडनाव नाईक आहे. शिवनाथ नाईक यांचा हा वाडा आहे. आतमध्ये जाऊ का? आतमधलं घ्यायचं होतं दृश्य. हा, चालू दे, काय अडचण नाही. तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता इथं आगळ आहे आणि वाडा या ठिकाणी मातीची भिंत आहे. वाडा खूप पडझडीच्या अवस्थेत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता हे जे लाकडाचं आहे, ह्याला काय म्हणतात, लाकडाच्याला खण का? हे जे खण आहे मित्रांनो, हा खण एकदम खराब अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की यानं खूप उन्हाळे आणि पावसाळे झेललेले आहेत. वरती थोडासा कचरा आलेला आपल्याला आढळतोय. तर हे गवतामुळं याची थोडीशी झीज झालेली आहे. पूर्ण माती आणि वारा, वादळ, पाऊस, ऊन या सगळ्यांना आतापर्यंत झेललेला हा सुंदर पद्धतीचा वाडा नाईक यांचा आहे. नाईकच ना? तर मित्रांनो आपण तशाच पद्धतीनं आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला समोरच्या साईडला पण एक दरवाजा पाहायला मिळतो. बहुतेक ही गडी आहे, वाडा म्हणण्यापेक्षा ही खूप मोठं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सुंदर पद्धतीचं पडझड झालेलं बांधकाम पाहायला मिळतंय, जे की जुन्या काळामध्ये खूप मोठं वैभव या ठिकाणी आपल्याला अस्तित्वात असणार आहे, जे की आज खूप जास्त पडझडीच्या अवस्थेमध्ये आहे. तर याला बांधणं म्हणजे सोपा विषय नाही असं आजोबा अगोदरच म्हणाले होते, कारण की खूप मोठा परिसर आहे या ठिकाणी या वाड्याचा. आणि इतका मोठा वाडा आहे हा वाडा घाटनांदूर तालुका अंबाजोगाई असेल किंवा मग परळी असेल, मला कन्फर्म नाही आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता मातीच्याच भिंती आपल्याला आढळतात. हे जुनं घर आहे. आपण बहुतेक या गडीमध्ये आलेलो आहोत. ही बहुतेक गडीच असणार आहे, ज्या ठिकाणी आपण ही चौकशी करायला पाहिजे होती. जसं की तुमचं दरवेळेस मत असतं की तुम्ही चौकशी करून व्हिडिओ बनवा, तर त्या ठिकाणी ते आजोबा वगैरे म्हणाले की आम्हाला याच्याबद्दल काहीच माहिती नाही, तर तुम्ही आम्हाला विचारू नका. जे बनवायचं जे आहे आमच्या वाडवडिलांचं आहे, खूप जुनं आहे, अशाला असं बनवा. तर मोर दॅन 100% मी तुम्हाला सांगू शकतो की ही गडी आहे, कारण की या ठिकाणी आपल्याला खूप मोठा परिसर पाहायला मिळतो. वाड्याच्या आतमध्ये आल्याच्या नंतर भरपूर साऱ्या तटबंद्या आपल्याला पाहायला मिळतात, जे की गडीला अशा पद्धतीचं बुरुज आणि तटबंदी असायची. सेम अशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लोकेशन दिसते. आतमध्ये पूर्ण गाव वसल्यासारखं आपल्याला दिसत आहे. झाडं वगैरे आहेत या ठिकाणी. नवीनीकरण पण झालेलं आहे. आतमध्ये बांधकाम वगैरे झालेले आहेत, स्लॅबचे वगैरे. तर या ठिकाणी एक आजोबा आलेले आहेत, आपण थोडीशी त्यांना चर्चा करूयात. आतमध्ये आड वगैरे आहे का इथं कुठं? आता तुम्ही आडाला चाललात का पाण्याला? बरं बरं. काय म्हणजे गडी होती का हा वाडा या? गडी ना. हा, ते वाटलं मला प्रथम दर्शनी पाहिल्यावर गडीच आहे. तिथं ते जे नाईक आहेत म्हणजे या ठिकाणी दरवाजावर, त्यांना विचारून आतमध्ये आलो होतो. तर ते मला आधी तिथून वाडा दिसायला ना, वाड्यासारखं, पण हे आतमध्ये आल्यावर खूप मोठा परिसर आहे. या किती फॅमिली राहतात इथं? किती कुटुंब राहतात या ठिकाणी? तुमचं नाव काय आहे? नागनाथ नाईक. नाईक, तुमचा इतिहास असेल भरपूर, म्हणजे इथं सरदार वगैरे होते का कोणी इथं? देशमुखच आहे. अच्छा, हे जे आहे ते देशमुखांचं आहे गडी. अच्छा, घाटनांदूर तालुका परळी अंबाजोगाई का आपली? अच्छा.
तर मी पूसला पण घेतलेला आहे, पूसचं पण देशमुखांची. त्याच्यानंतर गिरवलीला बावणे यांची पण गडी घेतली मी. तर आता तुमच्या पण गडी घ्यायचा योग आला. पोरांच्या खूप कमेंट आल्या होत्या की आमच्या घाटनांदूरला पण या, खूप सुंदर पद्धतीचं बघायसारखं आहे आणि खरंच लोभनीय असे दृश्य आहेत. काय सांगता येईल, मोठी गडी आहे. तर आणखी काय सांगता येईल तुम्हाला जुनं या गडीबद्दल? तुमचं घर कोणतं या? अच्छा, तुमचं पलीकडल्या साईडला आहे. इतिहास काही सांगता येईल का आपल्याला या गडीचा? म्हणजे काय देशमुखाचं आहे. पहिलं इथं जहागिरी वगैरे होती का या ठिकाणी? जहागिरी वगैरे त्यांचं 2 एकरचा वाडा आहे हा. अच्छा, हा 2 एकरचा आहे. चारी बाजूला असले मोठे बुरुज आहेत. किती बुरुज आहेत सगळे मिळून? 4 बुरुज आहेत का? बाजूला 4 बाजूला. चालतंय. हे निजाम काळामध्ये म्हणजे निजामशाहीमध्येच असेल बहुतेक. तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता. तर हे सुंदर पद्धतीचं हे काय आहे आजोबा या ठिकाणी? अच्छा, ही लादणी या मित्रांनो पाहू शकता. एकदम सुंदर पद्धतीची लादणी आहे. आणि या ठिकाणी ही जी शिळा आहे ही खूप मोठी शिळा आहे. अखंड शिळांमध्ये बांधलेलं, मातीमध्ये आणि चिऱ्यामध्ये बांधलेलं हे बांधकाम आहे. तर हे खूप सुंदर आहे आणि आपल्याला या ठिकाणी आल्याच्या नंतर खरंच भारी वाटायला. खूप 3-4 वर्षापासून या गावामध्ये येतोय, परंतु आज पहिल्यांदा योग आलाय या ठिकाणी. आज दृश्य घेण्याचा. लादणी आहे, संपूर्ण मातीची लादणी, माती आणि चिऱ्यांची. तर पाहू शकता मित्रांनो, आपण आतमध्ये जाऊ शकता. या ठिकाणी त्यांनी पत्रा लावलेला आहे, तर धूळ जास्त आहे. अच्छा, हा आड आहे ना. पाणी आज पण वापरत आहे. कशाला वापरताय पाणी? ह्याचं पिण्यासाठी वापरताय. एवढं स्वच्छ पाणी का? क्या बात आहे. कधीच आटत नाही. पाणी कधीच आटत नाही. वाव. मोटर पण टाकली यामध्ये. स्वच्छ पाणी आहे आणि एकदम असं दगडांमध्येच आहे ना सगळं. दगडामध्ये बांधकाम आहे खाली. हां. तर पाहू शकता मित्रांनो, किती मोठ्या पद्धतीची ही गडी आहे, जी की नाईक परिवाराची आहे. देशमुख ना? नाही सोळंकी. हे देशमुखाचंच आहे. अच्छा अच्छा, नाईक परिवार आणि देशमुख म्हणजे गडी देशमुखांची या. मला कन्फ्युजन आहे. तर मित्रांनो, हे जे आहे आमच्या बीडमधलं वैभव आहे, खूप मोठं आहे. आणि या ठिकाणी 2 परिवार राहतात, देशमुख परिवार आणि नाईक परिवार, असं ना. तर हे जे आहे ते देशमुखांचं आहे.